शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द करावा अशी ठाम भूमिका पोहाळेतर्फ आळते येथील ग्रामस्थांनी मांडली। ग्रामपंचायत, दत्त सहकारी पाणीपुरवठा संस्था, 4 विकास संस्था, 4 सहकारी दूध संस्था आणि शेतकरी वर्ग यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उपस्थितांनी ही ठाम भूमिका मांडली। केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, पन्हाळा पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील हे यावेळी उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी शक्तीपीठ विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। कुशिरे पोहाळे येथून हा शक्तीपीठ मार्ग जात आहे। या गावाच्या काही अंतरावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 अस्तित्वात आहे। प्रस्तावित नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे। असे पुरेसे रस्ते जवळून जात असताना शेती क्षेत्र उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल शासनाचा अट्टहास कशासाठी? नव्याने झालेल्या अलाइनमेंटनुसार प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पोहाळेतर्फ आळते गावच्या हद्दीतून जात असून सुमारे 40% शेतजमीन यामध्ये बाधित होणार आहे। त्याचबरोबर येथील संपूर्ण शेती क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी शेती पाणी योजना या महामार्गामध्ये गाडली जाणार आहे। शिवाय या पाणी योजनेची मुख्य पाईपलाईन आणि मुख्य जॅकवेल या रस्त्याखाली बाधित होणार आहे। ही पाणी योजना बंद झाली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नव्याने योजना करता येणार नाही। कुशिरे, पोहाळे, गिरोली हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध आहे। शक्तीपीठमध्ये हा परिसर बाधित झाल्यास मोठ्या प्रमाणावर येथील जैवविविधता नष्ट होणार आहे, पर्यावरणाची हानी होणार आहे। शेती क्षेत्र बाधित झाल्यास शेती संबंधी असणाऱ्या विकास सेवा संस्था आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक हातभार असणाऱ्या दूध संस्था बंद पडणार आहेत। जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांचा शक्तीपीठला विरोध आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या। या पत्रकार परिषदेमध्ये पोहाळे ग्रामपंचायत, दत्त सहकारी पाणीपुरवठा संस्था, पोहाळे विकास संस्था, समर्थ विकास संस्था, हनुमान विकास संस्था आणि गावातील 4 दूध संस्था यांनी अशा आशयाचे निवेदन दिलं। यावेळी सरपंच सुरेखा मोरे, दत्तात्रय साळोके, केबी पाटील, भिवाजी काटकर, तानाजी बोरचाटे, सर्जेराव चौगले, सुरेश बेनाडे आदींनी तीव्र भावना व्यक्त केला। यावेळी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटील, पंचायत समिती सदस्य पन्हाळा। आज आपण इथं पोहाळे गावात जमलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि हा जो शक्तीपीठ महामार्ग निघालेला आहे त्या प्रश्नासाठी आपण इथं जमलेलो आहे। तर आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। जोपर्यंत हा शक्तीपीठाविना काही शेतकऱ्यांच्यावर घाला घालून शक्तीपीठ निर्माण करणं हे काही चांगलं धोरण नाही आमच्यामध्ये। आणि शेतकरी जर का शेतकऱ्यांच्यावरच घाला घालून तुम्हाला करायचं असेल तर ते आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत आणि हा मार्ग आम्ही होऊ देणार नाही। विकासाला आमचा अजिबात विरोध नाही, पण शक्तीपीठची मागणीच आम्ही केलेली नाही मुळात। आणि इथं कोल्हापूरला यायला अंबाबाईला आणि ज्योतिबाला ऑलरेडी रस्ते आहेत, नागपूर रत्नागिरी हायवे चालू आहे। आता पहिल्या कुशिरे गावातून रस्ता गेलेला आहे, कुशिरेच्या जमिनीचं अधिग्रहण केलेलं आहे। त्याच्यामध्ये केरलीची तर फार वाईट अवस्था आहे। आणि या शक्तीपीठमुळे असे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत की वारणा नदीला इथं भराव पडणार आहे। म्हणजे पारगाव, निलेवाडी ह्या टप्प्यात भराव पडल्यामुळे वारण्याला पूरण्याचा धोका मोठा आहे। त्यानंतर इथं केरलीपासून ते वाकऱ्यापर्यंत असा पुढे जर रस्ता चाललेला आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात भराव पडणार आहे। तिथे सुद्धा पूर परिस्थिती निर्माण होणार आहे आणि पाठीमागल्या गावांसुद्धा धोका आहे। त्यामुळे शासनाने हा रद्दच केला पाहिजे असं आमचं मागणी आहे। सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं तर शेतकऱ्यांची लढाई कुठेपर्यंत असणार? सरकार त्याच्या भूमिकेवर जर ठाम राहिलं तर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करतील। कुठल्याही परिस्थितीत जाऊन आम्ही शक्तीपीठला इंचही जमीन देणार नाही आणि कुठल्याही थराला द्यायची आमची तयारी आहे लोकशाही मार्गाने। 1986ला बँक ऑफ इंडियाचं कर्ज काढून जमीन तारण देऊन इरिगेशन केली, 1 कोटी रुपये कर्ज काढून स्कीम केली। गावात शेतकऱ्यांनी पाणी आणले, सरकारनं द्यायचं असतंय ते शेतकऱ्यांना आणले आणि तेच आता संस्था उद्ध्वस्त करायला निघाल्यात। शक्तीपीठामुळे आमची शेती उद्ध्वस्त होणार आहे, कारण आमचं जाकेवेलच जाणार आहे। जाकेवेल जरी गेलं तर पाणीच येणार नाही। पाणी पिण्याचा प्रश्न होईल, जनावरांचा प्रश्न होईल, शेतीचा प्रश्न होईल। आमच्या गावात 500 एकर जमीन आहे, कुटुंब आमची 500-550 कुटुंब आहेत। जमीन किती येते सांगा? 10 गुंठे येते प्रत्येक वाटेला। हे तर सगळंच गेले, आता 75 एकर क्षेत्र गेलं। आमच्या गावात देवस्थानची जमीन जास्त आहे, आमची जमीन आहे म्हणजे आमची रायतावं ती कमी आहे। देवस्थानची 200 एकर आणि आमची 500 एकर। त्यामुळे जर शक्तीपीठ जर गेला तर संपूर्ण गाव बर्बाद होणार आहे। तरी शक्यतो करून मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू। लोकांच्या गावामध्ये 4 दूध संस्था आहेत, 3 विकास संस्था आहेत आणि हा शक्तीपीठ जर झाला तर दूध संस्था अडचणीत येतील आणि शेतकऱ्याचा आर्थिक कणा मोडला जाईल। आणि तसंच आमची पाणीपुरवठा संस्था ही आमच्या गावाला पाणीपुरवठा करणारी दत्त सहकारी पाणीपुरवठा संस्था आहे आणि त्याचं जॅकवेल किर्लीमध्ये आणि 7 किलोमीटरवरून पाणी पोहायला आणलं आहे। ते जॅकवेल किर्लीमधलं इथं पोहाळ्यामधलं हे दोन्ही जॅकवेल गेल्यानंतर गावच्या म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे। तर कोणत्याही परिस्थितीत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही झाला तर आम्ही जन आंदोलन करू असा आम्ही सरकारला इशारा देत आहे।
आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.